नमस्कार मित्रांनो, मी उत्तम जाधव. माहिती आपल्या कामाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे पुन्हा एकदा 12 मोठे बदल करण्यात आले आहे. या योजनेचा नवीन जी.आर. प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नवीन जी.आर. नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आता कोणाकोणाला फायदा होणार आहे ते या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा 12 जुलै 2024 जी आर आहे. या जी.आर. नुसार 12 बदल करण्यात आलेले आहेत. बघा शासन निर्णय काय सांगताय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, कुटुंबाची व्याख्या सांगितलेली आहे. कुटुंबाची व्याख्या सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील. कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व अविवाहित मुले मुली राहतील. दुसरा बदल पहा, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीचा किंवा महिलेचा नवीन विवाह झाला असेल पण रेशन कार्डवर त्याचे नाव नसेल तर त्यांच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असल्यास महिलेला त्याच्या पतीचा रेशन कार्ड म्हणून उत्पन्नाचा दाखला देता येणार आहे. त्यानंतर पहा, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीचा परराज्यात जन्म झाला असेल पण तिने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्या महिलेच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र किंवा पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा त्याचे मतदान कार्ड हे ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर चौथा बदल पहा, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे समजा तुमचे पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा खाते असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पाचवा बदल पहा, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म सबमिट केला असेल तर तुमच्या गावातील किंवा शहरातील अंगणवाडी सेविका किंवा बालवाडी सेविका तुमचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणार आहेत व त्या फॉर्मवरील फोटो हा ऑनलाईन पद्धतीसाठी वापरू शकतात. त्यानंतर सहावा बदल पहा, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख व CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. म्हणजेच तुमच्या गावातील शहरातील आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्र यांना तुमचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म घेण्याची अनुमती दिली गेली आहे. त्यानंतर सातवा बदल, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ
PFMS TBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील म्हणजेच PM किसान, पोषण, MGNRGS, PM स्वनिधी, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना. या योजनेचे जे लाभार्थी आहेत ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील तर तेही या योजनेचा लाभ घेऊ शकता. कारण त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे. करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. म्हणजे जे केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधून उदाहरणार्थ PM किसान योजना, पोषण, MGNRGES स्वनिधी, JSY किंवा प्रधानमंत्री मातृ वंदना योजना किंवा इतर केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून लाभ घेत असेल त्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. फक्त त्यांना ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून आपल्या विभागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांना फॉर्म भरून द्यायचा आहे. पुढील बद्दल पहा. गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करणार आहेत. सदर समितीचे संयोजन ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीचे सदस्य योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन व अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत. म्हणजे आता गाव पातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या समितीचे संयोजक ग्रामसेवक, सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. त्यानंतर पुढील बदल पहा. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादींचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच दुरुस्ती टाळण्यात यावी. म्हणजे ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर पात्र महिलांची अंतिम यादी वाचन किंवा सादर करण्यात येणार आहे. फॉर्म मध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्याचे निराकरण सुद्धा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील बदल पहा. शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता अ व ब वर्ग महानगरपालिकापुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी. याचाच अर्थ तालुकास्तरीय समितीऐवजी आता वार्ड समिती गठीत करण्यात येणार आहे.
पुढील बदल पहा. तालुका किंवा वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे. म्हणजे तालुका व समिती मार्फत आता पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील बदल पहा. नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, CMM सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. म्हणजेच बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांनी लाभार्थ्यांचा फॉर्म भरल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर त्यांना सरकारमार्फत प्रति यशस्वी फॉर्म साठी ₹50 मानधन देण्यात येणार आहे. अशा प्रकारे या नवीन GR मध्ये बदल करण्यात आले आहेत.